हॅलो एव्हरीवन, आपण एक्सरसाइज 1.5 पाहतोय आणि त्यातला क्वेश्चन नंबर 3. फर्स्ट 4 क्वेश्चन्स आपले झालेले होते. शो दॅट, प्रूव्ह दॅट. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा आपण पार्ट पाहतोय. आता त्यातला 5th क्वेश्चन बघा. प्रॉब्लेम असा आहे, y इक्वल्स e रेस टू ax इंटू साइन bx. शो दॅट y2 मायनस ट्वाइस ay1 प्लस a स्क्वेअर b स्क्वेअर इंटू y इक्वल्स 0 हे प्रूव्ह करायचे. आता हा y2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, y1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि y म्हणजे तुमचं मूळचं फंक्शन. मी तुम्हाला असं म्हणले की एक्सपोनेन्शियल फंक्शनचा प्रॉब्लेम आला की नाही, असं हा की हे जे शोधायचं आहे हे असं डायरेक्ट तयार होत नाही. याला ह्याचे दोन्ही डेरिव्हेटिव्ह मिळवून ठेवायचे, LHS लिहायची, त्यात ते दोन्ही डेरिव्हेटिव्ह रिप्लेस करायचे आणि सिम्प्लिफाय करून RHS आणून दाखवायचा. असाच हा टाईप असतो. आणि इतरही सगळे प्रॉब्लेम त्या प्रकारे सुटतात, पण काही प्रॉब्लेम असे असतात की जिथनं तुम्हाला डायरेक्ट शो दॅट आणता येतं. याच्यात तसं नाही. एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं ना की कधीही शक्यतो हा डायरेक्ट येतच नाही, ते 99% येत नाही. त्यामुळं फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर जेवढे असतील ते डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि त्या शो दॅट मध्ये रिप्लेस करायचे. ठीक आहे, बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इक्वल्स dy dx ऑफ ब्रॅकेट मध्ये e रेस टू ax इंटू साइन ऑफ bx. आपल्याला प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. फर्स्ट इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेकंड साइन ऑफ बी एक्स प्लस सेकंड साइन ऑफ बी एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट इक्वल्स ई रेस टू ए एक्स एज इट इज. साइन समथिंगचा डेरिव्हेटिव्ह कॉस समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह बी प्लस sin bx as it is into derivative of e raised to something into something चा म्हणजे ax चा डेरिव्हेटिव्ह a, कारण x चा 1. आता यातनं जर e raised to ax मी कॉमन काढले तर हे जे तयार झाले त्याला dy by dx ला आपण y1 म्हणतो. लक्षात ठेवा, y1 dy by dx इक्वल्स ते शोधायच्या वेळेस आपण बघूया. e raised to ax मी काय काढले, कॉमन काढले. सांगा पहिल्यातलं काय राहिलं, b cos bx प्लस a sin bx. हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, जो नंतर मी कुठेतरी लिहून ठेवणार आहे. ओके, e रेस टू ax प्लस. आता ह्याच्यानंतर आपण किंवा मी इथंच लिहून ठेवतो सेकंड लाईन मध्ये, कारण आपल्याला अजून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळवायचं आहे. लेंथ त्याला थोडीशी मोठी असते. हीच लाईन परत घेतली, dy बाय dx. काय मिळालं सांगा, e रेस टू ax इंटू ब्रॅकेट b cos bx प्लस a sin bx. हा झाला तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता याच्या पुढे मी कंटिन्यू करतो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कर. ओके, त्याला जागा खूप या टाईपच्या प्रॉब्लेमला जास्त लागते. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x d2y by dx square equals d by dx of e raised to ax into bracket b cos bx plus a sin bx. पुन्हा फर्स्ट आणि हे सेकंड एवढं मोठं फंक्शन प्रोडक्ट रूल वापरायचं आहे. बघा, फर्स्ट e raised to ax into d by dx of second b cos bx plus a sin bx. हे झालं आता तुमचं फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह सेकंड प्लस आता सेकंड
b cos bx plus a sin bx into derivative of first into dy dx of e raised to ax. e raised to ax as it is into bracket. चला बघा आता b कोएफिशिएंट cos something चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin something into something चा डेरिव्हेटिव्ह b प्लस a as it is sin something चा डेरिव्हेटिव्ह cos something into something चा डेरिव्हेटिव्ह तो bx चा डेरिव्हेटिव्ह b ब्रॅकेट कंप्लीट प्लस आता हे पुढचं ब्रॅकेट ऍज इट इज b cos bx plus a sin bx into derivative of e raised to something into something चा डेरिव्हेटिव्ह a. ठीक आहे. आता मी e raised to ax पुन्हा कॉमन काढणार आहे. e raised to ax पुन्हा कॉमन काढणार आहे. या ब्रॅकेट मध्ये काय काय राहिलं बघा. माइनस बी स्क्वेअर साइन bx प्लस ab cos bx ए न ब्रॅकेट ओपन होणार आहे प्लस ab cos bx प्लस a स्क्वेअर sin bx. आणि आपण सगळ्यातले काय कॉमन काढलेत सांगा. e raised to ax काय काढलेत आपण कॉमन काढलेत. ठीक आहे. आता या दोन टर्म्स कडे बघा. ab cos bx म्हणजे ट्वाइस ab cos bx आणि फर्स्ट आणि या दोन टर्म्स कडे पण बघा. sin bx असे टर्म आहेत. ते कॉमन काढले की a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये टाकली. ठीक आहे. मग आता हे e raised to ax as it is into ब्रॅकेट. चला मला हे आणि ही टर्म सांगा जरा काय झाले. sin bx मी कॉमन काढणार आहे ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कळतं का बघा. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉमन काढलेले sin bx प्लस ab cos bx twice ab cos bx. हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y by dx स्क्वेअर. हा झाला सेकंड ऑर्डर. आता मी हा देखील डेरिव्हेटिव्ह इथेच कुठेतरी समोर लिहून ठेवा. इथे लिहून घेतो. ठीक आहे. परत बघा हे बघा इथं d2y by dx स्क्वेअर इज इक्वल टू e raised to ax ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर sin bx प्लस ट्वाइस ab cos bx. ठीक आहे. ट्वाइस मी आता हे तुमचं मूळचं फंक्शन होतं. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे सगळे कॅल्क्युलेशन्स त्याचे आपण पाहिलेले. आता मी बोर्ड रब करणार आहे आणि LHS लिहून त्यात सगळं रिप्लेस करणार आहे. ओके. हा आपला फर्स्ट ऑर्डर, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि मी इथं आता जी शो दॅट आहे प्रूव्ह दॅट आहे त्याची LHS लिहून घेतलेली. काय LHS आहे बघा. y2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मायनस ट्वाइस a y1 प्लस a स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू y. y म्हणजे तुमचं मूळचं फंक्शन. चला आता y2 रिप्लेस करूया आपण. y2 इथे बघा. y2 म्हणजे सेकंड ऑर्डर. लेंथ खूप मोठी आहे, नीट लक्ष द्या. e raised to ax into ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर sin bx प्लस ट्वाइस ab cos bx. हे झाले तुमचे y2 रिप्लेस झाले. मायनस ट्वाइस a y1 y1 बघा y1 रिप्लेस होणार आहे
काय आहे सांगा, y1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह e raised to ax into bracket b cos bx plus a sin bx हे आता y1 रिप्लेस झाले प्लस ब्रॅकेट a square plus b square into y म्हणजे फंक्शन e raised to ax into sin bx हे सगळं आपण रिप्लेस केलं. आता फक्त व्यवस्थित लक्ष द्या, अवघड नसतं हे. e raised to ax, सेकंड टर्मचा e raised to ax आणि लास्ट टर्मचा e raised to ax कॉमन काढणार. इथनं इथून e raised to ax कॉमन काढले. आता पहिल्यांदा या ब्रॅकेटचा काय पार्ट राहतोय आपण तो बघूया. राउंड ब्रॅकेट a square minus b square sin bx ओपन केलेलं बरं होईल असं मला वाटतंय. असं करतो, हे ओपन करतो हा, नाहीतरी कॅन्सलेशन व्हायला ओपन केलेलं जास्त बरं असतं. चला हे बघा, ह्याला ओपन करतो. a square sin bx ह्याला ब्रॅकेट करत नाही, मायनस b square sin bx प्लस ट्वाइस ab cos bx हे कॉमन गेले पण मायनस ट्वाइस a न ओपन करा. तुम्ही आता याच्याकडे बघू नका, हे e raised to ax कॉमन मध्ये गेलेले आहेत. मायनस ट्वाइस ab cos dx ब्रॅकेट फक्त ओपन करत चालू आहे. मायनस 2a स्क्वेअर साइन bx हे कॉमन मध्ये गेलेले आहेत, यानं ओपन करूया. प्लस a स्क्वेअर साइन bx प्लस b स्क्वेअर साइन bx कॉमन काढल्यानंतर एवढं शिल्लक राहील. आता मी एक एक टर्म कडे बघतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि कॅन्सलेशन दाखवतो. हे बघा, a स्क्वेअर साइन bx मिळाले इथं तुम्हाला, इथं पण मिळाले a स्क्वेअर साइन bx पॉझिटिव्ह. मग हे पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह 2 झाले का, 2 साइन स्क्वेअर bx झाले. आणि इथं मला दिसले का मायनस 2 a स्क्वेअर साइन bx, हे a स्क्वेअर आणि हे a स्क्वेअर मायनस प्लस 2 a स्क्वेअर झाले की नाही, आणि मायनस 2 a स्क्वेअर आहेत की नाही, हे सगळे झाले कॅन्सल. आता असे कॅन्सल करतोय बघा मी यांना. ठीक आहे. आता हे तर दोघं जवळच आहेत बघा, ट्वाइस ab cos x आणि मायनस ट्वाइस ab cos x कॅन्सल झाले. असेच मायनस b स्क्वेअर साइन bx आणि प्लस b स्क्वेअर साइन bx हे शेवटचे, हेही कॅन्सल झाले. म्हणजे शिल्लक काय राहिलं असेल ना, e raised to ax into ब्रॅकेट 0 हे सगळे प्लस मायनस कॅन्सल झाले, त्यामुळे ते 0 झाले. आणि मग इक्वल्स 0 इक्वल्स RHS म्हणजे हे प्रूव्ह झालं. अशा प्रकारे काही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे असतात. ओके, नाउ 6th क्वेश्चन इज बघा, सेक इनवर्स काहीतरी ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन आहे, वर खाली तेच सेम आहे, प्लस मायनस इज इक्वल टू m, देन शो दॅट d2y by dx इक्वल 0. आता मी तुम्हाला मागच्या एक्सरसाइज मध्ये असे बऱ्याच वेळा सांगितले की हा जो पार्ट आहे की नाही असा आला ना की x आणि y च्या ज्या पॉवर्स वर आहेत त्याच खाली आहेत, जे कोइफिशियंट वर आहेत तेच खाली आहेत, प्लस मायनस साइन खालीवर कुठेही येऊ दे, हे इक्वल्स जर कॉन्स्टंट असेल तर ह्याला नेहमी dy by dx इक्वल्स y upon x प्रूव्ह करता येईल. आणि मी याकरता तुम्हाला प्रॅक्टिसला पण काही एक्झाम्पल्स वेगळे दिले होते, तेच टाईप परत आले होते. मग त्याचा वापर करून पहिल्यांदा तुम्ही dy by dx इक्वल्स y upon x पर्यंत यायचं. ते करण्यासाठी हे बघा, सेक इनवर्स आहे की नाही ते पलीकडे न्यायचं तिकडे, म्हणजे तुमची यातली पहिली स्टेप असेल
7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इक्वल्स सेक m झाले बघा. आता लक्षात ठेवा सेक m कॉन्स्टंट आहे, त्याला तात्पुरतं k म्हणा. k ट्रान्सफर करा, x क्यूब एका साईडला y क्यूब एका साईडला, मग सगळे x अपॉन y टर्म मिळवायची आणि डिफरन्शिएट केले की तुम्हाला हे आता माहित झाले तुम्हाला कसं मिळवायचं, ते आता मी सांगत बसत नाही. हे सिम्प्लिफाय करत करत पहिले तुम्ही dy बाय dx इक्वल्स y अपॉन x पर्यंत यायचंच, तुम्हाला यायलाच पाहिजे हे आता. याला द्यायचं इक्वेशन 1. आता ह्याच्याकडे बघायचं. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. d2y बाय dx स्क्वेअर इक्वल्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह d बाय dx ऑफ y अपॉन x. आता इथं कोशंट रूल वापरायचा. बघा डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy बाय dx प्लस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर. आता x ॲज इट इज इनटू ही स्टेप फक्त महत्त्वाची. इक्वेशन 1 कडे बघायचं आणि dy बाय dx च्या जागी y अपॉन x रिप्लेस करायचं प्लस हे y ॲज इट इज अपॉन x स्क्वेअर ॲज इट इज फ्रॉम इक्वेशन 1. सॉरी हे साइन प्लस कसं लिहिलं मी, हां हे बघा डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. त्यामुळे हे साइन काय सांगा, हे मायनस आहे लक्षात ठेवा. ओके. आता यातला x कॅन्सल झाला, उरलं काय सांगा, LHS मध्ये d2y बाय dx स्क्वेअर हे LHS y मायनस y अपॉन x स्क्वेअर म्हणजे 0 अपॉन x स्क्वेअर म्हणजे 0. सो d2y बाय dx स्क्वेअर इक्वल्स 0 ही प्रूव्ह झालं. लक्षात ठेवा की dy बाय dx इक्वल्स y अपॉन x असेल तर त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 असतो. लक्षात ठेवा dy बाय dx जर y अपॉन x असेल तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा नेहमी 0 असतो. आणि इथून हे कसं मिळवायचं याकरता जरा मागचे चॅप्टर, मागचा पार्ट, मागचा एक्सरसाइज रिवाइज करा. ओके. नाउ 7th क्वेश्चन बघूयात आपण. काय म्हणलं, इफ twice y equals root of x plus 1 plus root of x minus 1, then prove that 4 into bracket x square minus 1 into y2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस 4x y1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मायनस y इक्वल 0 हे प्रूव्ह करायचं. बघूया आपण. मला जर असं सोडवताना वाटलं की डायरेक्ट शोधायचं येईल असं वाटलं तर आपण तसं त्या जाऊ. मला असं मे बी या टर्मकडे बघून वाटते की डायरेक्ट येईल शोधायचं, असं वाटतंय आता तरी. चला 5 ला इक्वेशन 1 दिलं मी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x 2 इंटू y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, कारण 2 कोएफिशिएंट आहे ना, इक्वल्स dy बाय dx ऑफ ब्रॅकेट मध्ये रूट ऑफ x प्लस 1 प्लस रूट ऑफ x मायनस 1 twice dy by dx as it is equals derivative of root something 1 upon 2 root something into something चा म्हणजे आतला डेरिव्हेटिव्ह. आता x चा 1च डेरिव्हेटिव्ह त्यामुळे याची काही गरज नाही. प्लस परत डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 upon 2 root something into something चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे, त्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल. 1/2 कॉमन काढूया. 2 dy by dx इक्वल्स हाफ कॉमन ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन रूट ऑफ x प्लस 1 प्लस 1 अपॉन रूट ऑफ x मायनस 1. हे 2 इथे ट्रान्सफर करून घेऊया. 4 dy by dx इज इक्वल टू, या ब्रॅकेट मध्ये आता क्रॉस मल्टिप्लिकेशन चालू करू. आता प्लस साइन आहे त्यामुळे मागे पुढे झालं तरी चालतं. मी काय करतोय तुम्हाला इथं बघितल्यावर कळेल. ह्याला मल्टिप्लाय प्लस ह्याला मल्टिप्लाय. ठीक आहे. सांगा रूट इंटू 1 म्हणजे रूट ऑफ x प्लस 1 प्लस रूट इंटू 1 म्हणजे रूट ऑफ x मायनस 1. खाली रूटचा प्रोडक्ट
मला सांगा एकाच रूट मध्ये आपण घेतला तरी तो चालतो ना. x+1 इंटू x-1 मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे एका रूट मध्ये केलं तरी चालतं. 4 dy by dx as it is. 4 dy by dx as it is. जरा न्यूमरेटर कडे बघा. रूट प्लस रूट तर आम्ही ट्वाइस y रिप्लेस करतोय. न्यूमरेटर मध्ये जे रूट प्लस रूट आहेत त्याला ट्वाइस y रिप्लेस केले. खाली रूट ऑफ a प्लस b इंटू a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे. आता शोधण्याकडे बघा. हा जो पार्ट आहे तो हा विदाउट रूट आहे. मग यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स करून घेऊया. स्क्वेअरिंग बोथ साइड्स किंवा असं करतो बघा आधी मी ह्यातला रिझन द्यायला पाहिजे फ्रॉम 1. हे बघा यातला 2 आणि यातला 2 कॅन्सल करून इथून मी ट्वाइस करून घेतो आणि आता स्क्वेअरिंग बोथ साइड करतो. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सांगा 2 चा स्क्वेअर 4. नीट लक्षात द्यायचं. 2 चा स्क्वेअर 4 dy बाय dx चा स्क्वेअर हा असा लिहितात. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नाही. हा dy बाय dx चा स्क्वेअर झालाय. इकडे y चा स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर आणि अपॉन रूट चा स्क्वेअर म्हणजे आतली क्वांटिटी x स्क्वेअर मायनस 1. अरे बाई मला दिसायला लागलं हे ट्रान्सफर म्हणजे 4 ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर मायनस 1 इंटू dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स फक्त y स्क्वेअर शिल्लक राहील. पुन्हा अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इकडे 4 कोएफिशिएंट d बाय dx ऑफ ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर मायनस 1 इंटू dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स नको डायरेक्ट नको d बाय dx ऑफ y स्क्वेअर. d बाय dx ऑफ y स्क्वेअर 4 as it is. आता प्रोडक्ट टूल फक्त थोड्या स्टेप्स मी डायरेक्ट करणार आहे. नीट लक्ष द्या. हा फर्स्ट x स्क्वेअर मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितले dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर जेव्हा येतो त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा त्याची प्रॅक्टिस करा. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता सेकंड म्हणजे समथिंग स्क्वेअर आहे. समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग ट्वाइस dy बाय dx इंटू त्या dy बाय dx चा स्क्वेअर म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर. हे झालं आता फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड झालं प्लस सेकंड dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x आणि 1 चा 0 आणि RHS मध्ये y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy बाय dx. y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy बाय dx. आता मी या ब्रॅकेट मधून हे बघा 2 dy बाय dx ह्यात पण 2 आणि dy बाय dx आहे हे मी कॉमन काढणार आहे. 4 ऑलरेडी आहेत. आता मी काढणार आहे 2 इंटू dy बाय dx कॉमन काढणार आहे. चला काय काय आहे ते बघा. हे राहिलं x स्क्वेअर मायनस 1 इंटू हे कॉमन मध्ये गेले d2y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे प्लस आता हे 2 कॉमन मध्ये गेलेत आणि dy बाय dx पण गेलेत. एक गेलेत पण एक शिल्लक आहे. x पण शिल्लक आहेत. x dy बाय dx RHS मध्ये हे तुमचे y आहेत ना हे y हे इथे लिहिले आणि हे ट्वाइस dy बाय dx थोडे साइडला लिहिले इंटू तर मागे पुढे गेले बस बाकी काही. ठीक आहे. आता हे जे ट्वाइस dy बाय dx इथे आहेत आणि हे इथे आहेत कोणीतरी एक इकडे किंवा इकडे नेऊन ट्रान्सफर करून हे काय झाले हे कॅन्सल झाले. हे कॅन्सल झाले. आता 4 न मी ओपन करणार आहे ब्रॅकेट. 4 न काय करणार आहे हे ब्रॅकेट ओपन करणार
म्हणजे काय आलं बघा 4 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1 d2y बाय dx स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स 4x dy बाय dx संपलं ओपन. आता तिकडे RHS मध्ये y त्याला LHS मध्ये आणले म्हणजे मायनस y इज इक्वल टू 0. बघा आलं की नाही शोधत. फक्त लास्ट स्टेप मध्ये आता मला कदाचित दिसणार नाही खाली लिहिल्यामुळे त्यामुळे मी देत नाही. हे बघा 4x1 हे ब्रॅकेट y2 म्हणजे सेकंड ऑर्डर हे काय y2 आहे प्लस 4x हे y1च आहे हे y1च आहे आणि मायनस y प्लस 0 डायरेक्ट शोधायचं चालेल. फक्त लास्ट स्टेप तुम्ही तेवढी स्वतः लिहा. ओके. Now 8th question. If y equals log of x plus root of x square plus a square bracket raised to m, then show that x square plus a square d2y by dx square plus x dy by dx equals 0. ठीक आहे. याच्यात तुम्हाला डायरेक्ट शोधत येत मिळू शकतो. सोपा आहे हा प्रॉब्लेम. फक्त इंडायसेस कडे जरा व्यवस्थित लक्ष पाहिजे. हे तुमचं फंक्शन जे काय असेल ते त्याला मी इक्वेशन 1 देतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx equals d by dx of log of x plus root of x square plus a square bracket raised to m. हे झालं तुमचं. फक्त dy dx घेऊन घेतलं आपण अजून डेरिव्हेटिव्ह घेतलेला नाही. जस्ट मिनिट. आता लॉग ऑफ m रेस टू n लॉग m हा m पुढे राहणार आहे पहिले मग आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. हा m पुढे राहणार d बाय dx ऑफ m into log of x plus root of x square plus a square. M coefficient, the rate of log something 1 upon something x plus root of x square plus a square. The rate of log something 1 upon something into d by dx of something. काय होतं समथिंग ते मी लिहितोय x प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू m इंटू 1 म्हणजे m अपॉन x प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ॲज इट इज इंटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 नीट लक्ष द्यायचं. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस रूट समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट समथिंग x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस रूट समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 5x आणि a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0. m upon x plus root of x square plus a square as it is into bracket 1 म्हणजे 1 upon 1 plus काय राहिलं सांगा x upon root of x square plus a square शिल्लक राहिले. 2 कॅन्सल झाले. आता या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन ते करताना मी प्लस साइन असल्यामुळे x आधी मल्टिप्लाय मग रूट नंतर करणार आहे. चला एलएचएस मध्ये काय आहे सांगा dy बाय dx इज इक्वल टू m अपॉन x इंटू रूट ऑफ x प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आन्सर बघा 1 इंटू x रूट इंटू 1 रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन 1 इंटू रूट म्हणजे रूट ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता मी ह्या टर्म सुद्धा एक ब्रॅकेट करणार आहे. सेम टर्म्स कॅन्सल झाले. सो dy बाय dx इज इक्वल टू m अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर शिल्लक आहे. आता ही टर्म विदाउट रूट आहे शोरॅटची. हे शोरॅटचा पार्ट आहे ना बरं. मग ते येण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर, इकडे m स्क्वेअर आणि रूटचा स्क्वेअर म्हणजे आतली क्वांटिटी. आता मी हे फक्त ट्रान्सफर करणार आहे. ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि RHS मध्ये काय राहिले m स्क्वेअर. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नाही बरं का. d2y बाय dx करणे येते. dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ह्याच्या पुढे आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार आहे. ओके, त्याच्या पुढचा भाग पुढे कंटिन्यू करतो. इथे येऊन थांबलो होतो आपण. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा dy dx ऑफ ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स dy dx ऑफ m स्क्वेअर. आणि m कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. m कॉन्स्टंट आहे. प्रोडक्ट रूल फर्स्ट सेकंड. बघा फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. आता बऱ्याच झाले. dy बाय dx चा ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा. ऍक्च्युली समथिंग स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा d2y बाय dx स्क्वेअर. हे झालं आता फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. चला त्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आणि ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0. ब्रॅकेटची काय आवश्यकता नाही. RHS मध्ये m स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. हे दिसले का 2 dy बाय dx. ह्याच्यात पण 2 आहे आणि ह्यात एक dy बाय dx आहेच की. कॉमन काढा. 2 dy बाय dx कॉमन काढायचं. काय काय राहिलं. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस x शिल्लक आहेत आणि एक dy बाय dx त्यातले शिल्लक आहेत इक्वल्स 0. आणि आता हा जो पार्ट आहे ना हा 0 मध्ये ट्रान्सफर करा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं बघा. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस x dy बाय dx इक्वल्स 0. ओके, आता राहिलेले क्वेश्चन्स नेक्स्ट पिरियड मध्ये.